आज करणार आहोत सावजी चिकन। तर आपण सुरू करू। आपले जिन्नस म्हणजे आपण चिकन घेतलेलं आहे, सुमारे 600 ते 700 ग्रॅम चिकन आणलेलं आहे। देशी चिकनला मूळची चव जास्त चांगली असते दॅन ब्रॉयलर। आणि आपले मग आता इन्ग्रेडियंट्स कोणते कोणते आहेत हे दाखवतो तुम्हाला। हे मसाले आहे, मसाल्यांमध्ये एक खडे धणे आणि जिरं, शहाजिरं, मिरे, वेलची, मसाला वेलची, थोडासा एक तुकडा जायफळाचा, आणि नंतर ही जायपत्री, आणि या दिसतच आहे 2 लाल मिरच्या, तेजपान, तेजपत्ता त्या भागामध्ये म्हणतात, आणि ही खसखस आणि सोप। मसाल्यांमध्ये लाल मिरची ही भरपूरच दिसते, पण नॉर्मली जर नागपूरमध्ये घ्यायची असेल त्याच्या ती 4 पट वगैरे येईल, आणि चांगली अंबारी वगैरे सारखी तिखट मिरची असते। आणि मग हा नंतर आपला जनरल गरम मसाला, हे आपलं धणे जिरे पावडर, आणि हा आहे सावजी मसाला। सावजी मसाला हा मी तुम्हाला एक पाकिट दाखवतो, अशा पद्धतीचा रेडीमेड येतो, हा चांगल्या क्वालिटीचा, नागपूरमध्ये स्पेशल नागपूरमध्ये मिळतो तो सावजी लोकांची एक विशिष्ट मसाला करण्याची पद्धत। त्याशिवाय हे 1 चमचा जे आहे हे आहे ज्वारीचं पीठ। ज्वारीचं पीठ का घेतलं सर? ज्वारीचं पीठ टाकण्याची पद्धत आहे, त्यांनी जरा तो रस्सा जो असतो त्याला थोडासा थिकनेस येतो, थोडा म्हणून टाकायचा, पण तो खूप जास्ती होऊ नये म्हणून ते डाळीचं पीठ घेत नाही। आणि हे इथे जे आहे हे आहे ही कसुरी मेथी, आणि ही आपली आल्याची पेस्ट आणि लसणाची पेस्ट, आणि शिवाय हे आपले खोबरं भाजून घेऊया। आणि हे आपले कांदे जे आपण नुसते आगीवर भाजून घेतलेले आणि त्यांचे तुकडे केलेले। आता कोथिंबीर आणि लसूण आहे, हा शेवटी टाकण्याचा। ओके, आणि सॉल्ट अँड ऑइल। सर्वात पहिले आपण थोड्या तेलामध्ये हे आपलं जे 1 वाटी सुकं खोबरं होतं, सुकं खोबरं आहे एक बारीक आहे, आता मात्र आपण भाजून घेऊया। आज ना आपण शिरीष गाडगे सरांकडे आलो आहोत, आणि ते आपल्याला ॲज ही सेड स्पेशल नागपुरी स्टाईल पारंपरिक सावजी चिकन करायला शिकवणार आहेत। हीच रेसिपी आपण मटणासाठी पण फॉलो करू शकतो सर? हो, एक्झॅक्टली। आपला झालाय लालसर, आता आपण याला काढून घेऊया। आता मगाशी ज्या कढईत आपण खोबरं भाजून घेतलं त्यामध्येच आपण मिरच्या आणि आपला जो मसाला होता खडा मसाला आपण त्याच्यामध्ये भाजून घेणार, फार भाजून घेणार नाही, मिनिटांमध्ये होऊन जाईल असं बघूया। फार मला भाजायचंच नाही, फक्त थोडासा एक रॉनेस कमी होईल तोपर्यंत करेल। खमंग वास सुटला तेवढ्यातच। सो दिस इज डन। अगदीच 1 ते 1.5 मिनिटं आपण त्याला फ्राय केलं। तेलामध्ये थोडं परतून घेतलेलं खोबरं आणि हा मसाला, आता आपण जो सुका भाजून घेतला आपण तो मसाला, आणि जो कांदा आपण पहिले भाजून घेतला होता आणि त्याचे तुकडे केले होते हे, आता या सर्वांचं तिघांचं मिळून आपण त्याला ग्राइंड करू। ग्राइंड म्हणजे करायची पद्धत अशी आहे की हाताला अगदी किंचितही रवाळ लागायला नको, एक जीव झाला पाहिजे। म्हणजे सुमारे असं समजून चला की 20 ते 25 मिनिटं ग्राइंड करायला लागेल। हे जेवढं ग्राइंड करू त्याप्रमाणे त्याची टेस्ट येणार। याच्यामध्ये जर आपण थोडा आळशीपणा केला तर चव येत नाही। आता हा सावजी चिकन असल्यामुळे त्यामध्ये तेलाचं प्रमाण नॉर्मल पेक्षा जास्त राहील, नो कॉम्प्रोमाइज। हा, त्याच्यामध्ये हेल्थ कॉन्शियस असाल तर मग तुम्ही नंतर मग त्यातलं जे वरती आलेलं असतं रोगन आपण म्हणतो तसं तेल वरती येईल तर त्यातलं काढून टाका। आणि सोबतच मी हे पाणी गरम करायला ठेवलेलं। हे पाणी का गरम करायला? कारण जेव्हा आपल्याला त्या चिकन मध्ये टाकायला लागेल तर आपण थंड पाणी टाकणार नाही, आपण गरम पाणी टाकू, सो दॅट बी नॉर्मल टेम्परेचर जे पाणी असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये इंटरफिअर नको व्हायला म्हणून थोडंसं। पण दॅट इज युजली द टेक्निक ऑफ कुकिंग, गरम स्वयंपाकात गरमच पाणी टाकावं, टेम्परेचर चेंज येत नाही चिकन बिकन मध्ये। आपण टाकूया लसणाची पेस्ट, जवळपास 1.5 चमचा घेतलेली लसणाची पेस्ट। आलं पेस्ट मी जवळपास 1 चमच्यापेक्षा थोडं कमी घेणार। आलं लसणाची आपली पेस्ट जी आहे ती तेलामध्ये छान भाजून झालेली, खमंग खरपूस त्याचा सुगंध सुटला बघा, किती मस्त सुगंध येतात। आता यामध्ये आपण हे झाल्यावर डायरेक्ट आपण आता चिकन टाकणार आहे। आता यामध्ये आपण चिकन आहे तर 2 मिनिटं फक्त परतून घेऊया। फुल फ्लेम ठेवली मी, यामध्ये आता मी परतवणार। त्यामध्ये टाकतोय तिखट, ते सुमारे 2-1 चमचे असावं, अंबारीचं लाल तिखट, गरम मसाला टाकला। आता त्यामध्ये आपण टाकूया धणे पावडर, धणे जिरे पावडर मिक्स आहे, सावजी मसाला आपण नंतर टाकूया।
यामध्ये टाकणार आपण मीठ. आता टाकूया मीठ. आता भाजतोय हे चालू असताना याला 2 मिनिटं झाकण ठेवून आपण एक सुमारे 3-4 मिनिटं चांगलं भाजून घेतो. झाकण ठेवून किती वेळ आपल्याला भाजायचं? 5 मिनिटं 5 मिनिटं ठेवू द्या. गॅस मोठा का छोटा? मोठा ठेवलेला आपण, कारण 5 मिनिटं ठेवतोय. आता आपण 5 मिनिटपर्यंत आपण त्याच्यावर झाकण टाकून हे चिकन मसाल्यासहित शिजवून घेतलेलं. त्याच्यामध्ये आपले आपण तो सावजी मसाला ना, तिखट मीठ. आता आपण एक सावजी मसाला टाकला यावेळी. आता सावजी मसाला टाकून त्याला पुन्हा 2 मिनिटं जरा करूया. 2 मिनिटं झालं की मग आपण जो वाटून ठेवलेलं जे वाटण आहे म्हटलं तो मसाला आपण यात टाकूया. बस टाकूया आपला ग्राइंड केलेलं वाटण. हे पूर्णच्या पूर्ण आपण वाटण टाकूया. आपण यात आता आपलं वाटण टाकलेलं. वाटण टाकल्यानंतर आपण याला जरा फिरवून घेऊया. यावेळी मी त्याची फ्लेम मोठी केलेली. आता बघा याचा सॉलिड रंग आलेला आहे. आपण ऑलरेडीच ते भाजून घेतले होते मसाले, त्यामुळे आपण विशेष तो ओले मसाले पुन्हा भाजायचा नाही. आपण थोडं तेल वरती येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपण त्याला फिरवत आहे. आता यामध्ये आपण मी जे गरम पाणी मग करायला ठेवलेलं ते टाकतो. आता हे पाणी किती टाकायचं आहे तर हे या चिकनचे जे पीसेस आहे ना ते पूर्ण बुडून जावे इथपर्यंत टाकावं. एक पुन्हा अशी गोष्ट आहे याच्यामध्ये की हे कसं करायचं, कुकरवर की डायरेक्ट गॅसवर. कुकरवर करून त्याची चव काही येत नाही असं माझं मत आहे. असं विदर्भामध्ये सर्वांनाच वाटतं. सावजी करणारे सगळेजण ते असं कुकरमध्ये कोणीच ठेवणार नाही, डायरेक्ट त्याच्यावरच ठेवतो. आता यामध्ये आपण आहे ना हे आता उकळायला ठेवलेलं मोठ्या फ्लेमवर, त्याला एक उकळीपर्यंत आपण त्याला ठेवणार. तसं उकळी आली की मग लो फ्लेमवर त्याला एक सुमारे तासभरपर्यंत शिजू द्यायचं. मग त्यानंतर पुन्हा बघायचं बरोबर शिजलं की नाही तर मग पुन्हा अजून थोडं पाणी टाकायचं आणि पुन्हा शिजवायचं. देशी चिकन असल्यामुळे त्याला शिजायला वेळ लागतो. नॉर्मल पेक्षा डबल. ब्रॉयलर असेल तर 15-20 मिनिटात. ब्रॉयलर असलं तर एक 20-25 मिनिटांमध्ये शिजतं. आता आपली ही एक उकळी आलेली आहे. आपण मगाशी जे याचं ज्वारीचं पीठ घेतलं होतं ते आपण पाण्यामध्ये विरघळवून आता हे त्यात टाकून देऊया. याने थोडासा त्याचा जो रस्सा आहे ज्याला तर्री म्हणतात ती थोडीसं त्याला घट्टपणा येतो. पण ते जास्त टाकू नये, फक्त अर्धा ते 1 चमचा टाकावं. आणि समजा ज्वारीचं पीठ नसेल आणि करायचं असेल तर सहसा ज्वारीचंच टाकायला हवं. पण नसेल तर मग तुम्ही कणिकही टाकू शकता, तांदळाचंही टाकू शकता. पण सहसा मला असं वाटतं की फ्लेवर ओरिजिनल आहे तो डाळीचं पीठ टाकू नये, कारण त्यांनी जास्त घट्टपणा येईल. आता आपलं हे उकळत आलेलं आहे. मध्ये मध्ये आपण बघूया. ते व्हायचं आहे अजून. आज नाशिकमध्ये अचानक लाईट गेले, त्यामुळे पुढचं आमचं रेकॉर्डिंग आहे ते मोबाईलच्या टॉर्च लाईट मध्ये आम्ही करत आहोत. 1 तास झालाय आणि चिकन छान शिजलेलं आहे. आणि त्याच्यावर आता असा हा तेलाचा तवंग आलेला. कसुरी मेथी क्रश करून टाकूया. ओके, कसुरी मेथी. आता मग आपण त्यावर ही तेलाचं थोडंसं तेल झालंय. यामध्ये टाकूया लसूण आपण तो अगदी बारीक चिरून घेतलेला. आता याला हा लालसर झाला की आपण ही अशी फोडणी त्यामध्ये टाकणार. याने त्याला एक छान चव येते. ओरिजिनल रेसिपीमध्ये हा ओरिजिनल मध्ये नाही आहे, हे माझं मॉडिफिकेशन आहे, ट्विस्ट. मला त्याची चव चांगली वाटते म्हणून मी तसं करत असतो. लसूण चांगला गुलाबी झालाय. कोथिंबीर याने त्याला. आता आपण याच्यात लसणाची ती फोडणी केलेलं तेल घातलं. आता कोथिंबीर. सावजी चिकन इज रेडी. थँक्यू सो मच सर. माय प्लेजर. फ्रेंड्स, तुम्हाला जर आमची सावजी चिकनची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अजून छान छान रेसिपीज बघण्यासाठी.